नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सबाई साहेबराव गोसावी, असिस्टंट प्रोफेसर इन केटीएचएम कॉलेज, डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक ज्वलंत अशा समस्यांचा विचार करणार आहोत. आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. तर आज आपला विषय ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या. तर महिलांना साधारण कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे जर आज आपल्याला बघायचं असेल, तर आज कोणत्याही समाजाची परिस्थिती जर वास्तव आपल्याला जाणून घ्यायचं, तर त्यात सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यावं लागतं त्या ठिकाणी असणारे महिलांचे स्थान. तर आज आपण बघितलं, काही देशांमध्ये महिलांना प्रथम स्थान दिले जाते, तर भारतासारख्या देशात आजही महिलांना दुय्यम स्थान दिले. जर आज आपण आपल्या भारतात बघितलं, तर केवळ ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागामध्ये देखील महिलांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागते. तर त्यात आज आपण बघणार आहोत, ग्रामीण भागातील महिला आहे, यांना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर साधारणपणे सर्वात पहिले आपल्याला सांगता येईल, की सामाजिक समस्येचा अर्थ काय? सामाजिक समस्या म्हणजे नेमकं काय? तर यात आपण सांगू, एखाद्या समाजातील लक्षणीय संख्येच्या व्यक्तीच्या सामाजिक वर्तनात बिघाड, की ज्यामुळे समाजातील इतर सदस्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि सामाजिक समस्या या नैतिक असतात. तर आपण बघितलं, एखाद्या समाजातील बहुसंख्य सदस्य जेव्हा व्यवहाराच्या पद्धतीला अपायकारक मानतात, तेव्हा सामाजिक समस्या निर्माण होतात. समाजामध्ये ज्यावेळेस व्यक्ती वावरते, त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं वर्तन बिघाड, त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये आपल्याला अचलता किंवा विकृती ज्यावेळेस दिसून येते आणि त्याचा संबंध इतर व्यक्तींशी असतो, त्याचा त्रास हा इतर व्यक्तींना, त्यावेळेस आपण त्याला सामाजिक समस्या म्हणतो. तर अशा ह्या सामाजिक समस्या असतात, याच्यामुळे समाजामध्ये जी व्यवहार पद्धती असते, त्याला अपायकारक असते वर्तन व्यक्ती. तर याला आपण म्हणतो सामाजिक समस्या. तर मर्टन आणि निस्पेट यांनी सामाजिक समस्याच्या व्याख्या केली. तर त्यांनी सामाजिक समस्याची नेमकी कोणती व्याख्या केली? तर ते आपण बघूया. सामाजिक समस्या म्हणजे एखाद्या समाजातील लक्षणीय संख्येच्या व्यक्तीच्या सामाजिक वर्तनात बिघाड, जी त्या समाजातील इतर अनेक सदस्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. ठीक आहे. जर आपण बघितलं, की एखाद्या व्यक्तीचं वर्तनात त्या व्यक्तीचा बिघाड झाला असेल आणि बिघाड झाल्यामुळे त्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक समतोल बिघडतो आणि त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये अ, अप अप आपण म्हणतो, की त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये गैरवर्तन हा एक आपल्याला सांगता येईल. ती व्यक्ती ही कुठेतरी चुकीचं वर्तन करू लागते आणि याच्यामुळे त्या व्यक्तीच्या वर्तनात बिघाड झालेला असतो आणि याचा परिणाम हे इतर व्यक्तींना भोगावे लागतात. हे मर्टन आणि निस्बेट यांच्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. तर आपण बघू, की साधारण ग्रामीण भागातील महिलांना कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं. तर ग्रामीण भागातील ज्या महिला असतात त्यांना कौटुंबिक समस्या, अनेक प्रकारच्या त्यांना कौटुंबिक समस्या येतात. त्यानंतर त्यांना विवाहविषयक त्यांच्या समस्या असतात. त्यानंतर जर आपण बघितलं, तर आरोग्यविषयक त्यांच्या समस्या असतात. त्याचप्रमाणे मालमत्ता, श्रम विभाजन, हुंडा पद्धती, त्याचप्रमाणे पुरुष प्रधान पुरुषांची व्यसनाधीनता किंवा अपत्य न होणे यासारख्या समस्या स्त्रियांना ग्रामीण भागातील तोंड द्यावे लागतात. तर ह्या एक-एक समस्येचा आज आपण अभ्यास करणार. तर सगळ्यात पहिली आपण बघू महिलांच्या समस्या, ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या. त्याच्यात पहिली आपल्याला सांगता येईल, की कौटुंबिक समस्या. तर ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या महिलांना कोणत्या प्रकारच्या कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते? तर आपण आपला भारत बघितला, तर भारताचा इतिहास बघितला, तर इतिहास काळापासून, आपल्या प्राचीन काळापासून आपल्या समाजामध्ये पुरुषसत्ताक संस्कृती उदयास आलेली. ओके. जर आपण बघितलं, की कोणत्याही कुटुंबात जर आपण बघितलं, तर पुरुषसत्ताक उदयाला आलेली संस्कृती. त्यानुसार एखाद्या पुरुषाचे घरामध्ये असणारे वर्चस्व, त्याच्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना अनेक कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते. ओके. तर यासारख्या समस्या यांच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, की पुरुषांची सत्ता, याच्यामुळे कौटुंबिक समस्यांमध्ये स्त्रियांना त्यांच्या अर्थार्जनाबद्दल समस्या असतील किंवा कुटुंबात त्यांना मिळणारे दुय्यम स्थान. तर आपण जर बघितलं, ग्रामीण भागामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो. मुलगा आणि मुलगी असा भेद केल्याने वंशाला दिवा हवा म्हणून मुलाला कुठेतरी मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं आणि याचा परिणाम हा मुलींवर होतो आणि आपण इथे लिंग भेदभाव
ही देखील समस्या इथे कौटुंबिक समस्यामध्ये सांगू शकतो. ओके. त्यानंतर आपण जर बघितलं दुय्यम समस्या म्हणजे ग्रामीण भागातील समस्या हुंडा पद्धती. जर आपण हुंडा पद्धती ही समस्या बघितली, तर ही फक्त ग्रामीण भागातच मर्यादित राहिलेली नाही, तर ही विस्तृत आणि व्यापक अशी समस्या भारतीय समाजामध्ये आपण बघितलं, की हुंडा म्हणजे नेमकं काय? तर हुंडा पद्धती ही एक समस्या आहे. तर त्याआधी आपण हुंडा म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊ. हुंडा पद्धती म्हणजे समाजामध्ये लोभिष्ट स्वभावाच्या माणसांची वाईट तिचा आरसा आहे. तर आपण आपल्या समाजामध्ये बघितलं, की हुंडा म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या वधू पक्षाने वर पक्षाला आर्थिक स्वरूपात दिलेलं बक्षीस किंवा मोबदला अ, तर याला आपण हुंडा म्हणतो. ओके. तर याला आपण हुंडा म्हणतो. तर ही आपल्या भारतीय समाजामध्ये पूर्वीपासून चालत आलेली एक अनिष्ट अशी प्रथा आहे. जर आपण बघितलं, की हुंडा पद्धती आज आपल्या समाजामध्ये आजही आपण पेपर बघतो. आजही आपण पेपरमध्ये बातम्या बघतो, की हुंडेसाठी नवविवाहित तरुणीला जाळून दिलं. तर मानसिक, शारीरिक अत्याचार तिच्यावर केले. ठीक आहे. तिचं शोषण केलं जातं. तर ही एक समस्या ही अत्यंत ज्वलंत अशी समस्या आपल्या समाजात आहे. तर आपण यात बघितलं, की हुंडा पद्धती म्हणजे नेमकं काय? तर समाजामध्ये असे लोभिष्ट असे लोकं राहतात, जे समाजात मुलींचा विचार करत नाही. एखादी मुलगी कितीही शिकलेली असो, तरी ती मुलगी शिकलेली असेल आणि त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही दयनीय असेल, तरी त्या मुलीचं लग्न होत नाही किंवा लग्नानंतर जास्तीत जास्त माहेरवरून आर्थिक स्वरूपात मोबदला आणावा किंवा आर्थिक स्वरूपात काही वस्तू आणाव्या. तर याच्यासाठी मानसिक किंवा शारीरिक अत्याचार मुलीवर केले. तर आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की कधी-कधी अपशब्द वापरले जातात. त्यातून मानसिकरित्या मुली ह्या बळी पडतात आणि याचा परिणाम जर आपण याचा अगदी टोकाचा परिणाम बघितला, तर ग्रामीण भागात ही समस्या आजही मोठ्या प्रमाणात ज्वलंत अशी समस्या आपल्याला दिसते. याच्यात जर आपण बघितलं, की परिणाम हा टोकाचा परिणाम म्हणजे काही मुली ह्या आत्महत्या करतात. ठीक आहे. जर आपण आजही आपण पेपरमध्ये बघितलं, की नवविवाहितेची आत्महत्या हुंडा देण्यावरून त्या मुलीची झालेली आत्महत्या, नवविवाहितेची आत्महत्या किंवा हुंड्यासाठी पैसे नसतील, त्यावेळेस एखादी ग्रामीण भागातील मुलीने की आपल्या वडिलांकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसतील, त्यावेळेस तिने आत्महत्या केली. तर ही एक ज्वलंत अशी समस्या आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी, महिलांसाठी ही एक ज्वलंत समस्या आपल्याला इथे सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढची समस्या बघितली श्रमविभाजन. तर थोडक्यात श्रमविभाजन म्हणजे नेमकं काय? तर श्रम विभागणी म्हणजे सामाजिक व्यवस्थेमध्ये कार्य करण्याची एक श्रेणी. ठीक आहे. जसं आपण जर बघितलं, की समाजामध्ये आपण ज्यावेळेस वावरतो, त्यावेळेस श्रमविभागणी होते. जर आपण बघितलं, की भांडवलदार, मालक, त्यानंतर कामगार ही अशी एक श्रेणी येते. यांच्यामध्ये श्रमविभागणी केली जाते. तर दुर्खिम यांनी त्यांची श्रमविभागणीची व्याख्या मांडलेली. त्यात त्यांनी सांगितले, जेव्हा मोठ्या कार्याचे तर्कसंगतरित्या लहान-लहान भागामध्ये विभागणी होते, त्याला श्रमविभागणी म्हणतात. तर आपण जर बघितलं, की श्रमविभागणी आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो, तिथे शेतात काम करणारे जे कामगार असतात, जे मजूर असतात, शेतामध्ये काम करणारे जे मजूर असतात, त्यांना समान वेतन मिळत नाही. हं. जर आपण बघितलं, तर ही एक मोठी समस्या आपल्याला सांगता येईल श्रमविभाजनाची. जर आपण बघितलं, की महिला ह्या पुरुषांपेक्षा शक्तीने ह्या कमी असतात. त्या पुरुषांना एवढी कामं करू शकत नाही म्हणून आजही समान वेतन आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसत नाही. हं. जर बघितलं, की महिलांना 75 रुपये एका दिवसाची मजुरी मिळते, तर पुरुषांना ₹100 मजुरी मिळते. किंवा जर आपण वीटकाम बघितलं, जर आपण एखाद्या भट्टीवर जर गेलो, तिथे जर आपण संशोधन केलं, तर हा एक संशोधनाचा विषय असू शकतो, की महिला ह्या पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकत नाही. या अंधश्रद्धेतून, या चुकीच्या निर्णयातून, निष्कर्षातून श्रमविभागणीबाबत महिलांच्या शोषण होते आणि महिलांना या समस्यांना सामोरे जावे लागते. ओके. तर त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, की श्रमविभागणीमध्ये महिलांनी केवळ घरचेच कामं करायची. महिलांनी घराच्या बाहेर पडायचं नाही. महिलांना घराच्या बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नाही. श्रम विभागणीमध्ये पुरुषांनी घराच्या बाहेरील कामं करायची आणि महिलांनी घरातीलच कामं करायची. असा हा चुकीचा गैरसमज असून श्रमविभाजनाद्वारे महिलांचे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण हे केले जाते. त्यामुळे आपण इथे सांगू शकतो, श्रमविभाजन ही एक ग्रामीण भागातील महिलांसाठी
मोठ्या प्रमाणात ज्वलंत अशी समस्या आहे. तर त्यानंतर आपण महिलांची एक समस्या सांगू शकतो, की आरोग्यविषयक समस्या. तर आज आपण बघितलं, की शहरी भागातील महिला ह्या थोड्याफार प्रमाणात ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शिकलेल्या असतात. त्या आपल्या आरोग्याबाबत जागृत असतात. पण आज आपण आरोग्यविषयक जर समस्या ग्रामीण भागातील बघितल्या, तर आजही आपल्याला ग्रामीण भागाबद्दल जर बघितलं, तर ग्रामीण भागातील महिला ह्या स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत नसतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणात आपल्याला एक समस्या सांगता येते. ओके. जर आपण बघितलं, की ग्रामीण भागामध्ये आज आपण बघितलं, की गडचिरोली बघितलं, चंद्रपूर बघितलं, या भागांमध्ये बघितलं किंवा आदिवासी पाड्यांमध्ये जर आपण बघितलं, तिथे महिला आजही आपल्या आरोग्याबाबत जागृत आहे. जास्तीत जास्त कुपोषणाचा जे प्रमाण आहे, जो रेशो आहे, हा चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो किंवा आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हा दिसून येतो. तर याच्या मागचं कारण काय आहे? तर आरोग्यविषयक समस्या ह्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात का दिसून येतात? तर यामागे आपल्याला सांगता येतील महिलांचं अशिक्षितपणा. ठीक आहे. महिलांना शिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या आरोग्याबाबत आपल्याला हवं असलेलं कॅल्शियम, व्हिटॅमिन, आयर्न्स, मिनरल्स, हिमोग्लोबिन याबाबत त्या अनजागृत असतात. याबाबत त्या जागृत नसतात. ठीक आहे. जर आपण बघितलं तर ग्रामीण भागातील महिला आजही कुटुंबासाठी स्वतःला इतक्या वाहवत नेतात, की कुटुंबासोबत आपलंही शारीरिक आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे हा त्या विचार करत नाही. तर ही एक आपल्याला ग्रामीण भागात समस्या सांगता येईल. जर आपण बघितलं, की घरातील सर्व व्यक्तींसाठी ग्रामीण भागातील महिला जर आपण बघितली, तर घरातील सर्व व्यक्तींसाठी ती स्वयंपाक बनवते. स्वयंपाक बनवल्यानंतर उरलेलं अन्न ती स्वतः सेवन करते. ठीक. तर त्यावेळेस ती विचार नाही करत, की आपल्याला याच्यातून कॅल्शियम मिळेल का? म्हणजे जर आपण बघितलं, की अपौष्टिक किंवा ज्याच्यातून पूर्णपणे पोषण होणार नाही असं अन्न ती सेवन करते आणि याचा परिणाम काय होतो, की ग्रामीण भागातील महिलांना त्या आरोग्यविषयक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. तर आणि याचा जर आपण गंभीर स्वरूपात परिणाम बघितला, तर ग्रामीण भागामधील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं. साधारण महिलांमध्ये 10 ते 13 हे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे. पण आपण ग्रामीण भागात बघितलं, तर ग्रामीण भागामध्ये हा रेशो जर आपण बघितला 5, 6, 7 अशा प्रमाणात असतो. तर महिला ह्या आपल्या आरोग्याबाबत जागृत नसतात. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, आरोग्यविषयक समस्यांमध्ये जर आपण बघितलं, तर आजही अंधश्रद्धेमुळे ग्रामीण भागातील महिलांचा ज्यावेळेस त्या प्रसूती होते, त्यावेळेस ते अ, दाई प्रसूती करते. त्यावेळेस त्या कोणत्याही प्रकारचं त्यांना प्राथमिक उपचार किंवा दवाखाने जवळपास नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण ओके. त्यानंतर जर आपण सांगितलं, की महिलांच्या पुढची समस्या जर आपण घेतली, तर आपल्याला सांगता येईल इतर समस्या. तर ग्रामीण भागातील महिलांना इतर कोणत्या समस्या येतात? त्यात आपण बघितलं पुरुषांची व्यसनाधीनता. ग्रामीण भागातील महिलांचं जर आपण बघितलं, की पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, की तरी हा पुरुष हा काहीतरी अल्कोहोलच्या आहारी गेलेला असतो आणि परिणामी कुटुंबातील महिलांना अल्कोहोलचं सेवन केल्याने पुरुष हा महिलांना मानसिक, शारीरिक शोषण केले जाते मोठ्या प्रमाणात आणि याचा परिणाम काय होतो? तर याचा परिणाम ग्रामीण भागातील महिलांना पुरुषाच्या व्यसनाधीनतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं. मग त्या समस्या असतात तर मानसिक, शारीरिक, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या समस्या असतात. त्यानंतर आपण सांगू की पुढे आपण सांगू शकतो की अपत्य न होणे, ही एक समस्या आपण ग्रामीण भागात बघितली. तर अपत्य न होणे याच्यामागे जरी एखादी महिला ज्यावेळेस अपत्य होत नाही, त्यावेळेस त्या आणि जर आपण सायंटिफिक त्याचं संशोधन केलं कुठे, जर आपण बघितलं, तर याच्यामागे एखाद्या स्त्रीला अपत्य न होणे याच्यामागे पुरुष किंवा स्त्री हे दोघांपैकी कोणीही कारणीभूत असतं. पण आपल्या समाजामध्ये महिलेलाच वांस म्हटलं जातं. महिलेलाच कुठेतरी यामागे दोष दिला जातो. तर ही एक समस्या आहे. ही मोठ्या प्रमाणात जर आपण ग्रामीण भागात बघितलं, ज्या स्त्रियांना अपत्य होत नाही, त्यांना या सर्व कारणासाठी कारणीभूत धरलं जातं. ठीक. तर त्यानंतर आपल्याला सांगता येईल, की विवाहविषयक समस्या. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं, की विवाहविषयक समस्या आजही ज्वलंत समस्या आपण म्हणू शकतो. तर का बरं आपण ज्वलंत समस्या म्हणू शकतो? कारण ग्रामीण भागामध्ये अशिक्षितपणा असतो, शिकलेले व्यक्ती नसतात आणि परिणाम म्हणून बालविवाह सारखी समस्या आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसते. ठीक आहे.
जर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं, तर मुलींचे वयात आल्यानंतर मुलींचे लवकर जातात आणि याचा परिणाम म्हणजे मुलींची प्रजनन शक्ती जास्त असल्याने जास्तीत जास्त अपत्य कमी वेळामध्ये होतं. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं, की ज्या ठिकाणी मुलीचाच मानसिक आणि शारीरिक विकास झालेला नसतो, वाढ झालेली नसते, त्याच वेळेस एखादे अपत्याला जन्म देणे म्हणजे त्या मुलीला पुढे जाऊन काही आजारांना सामोरे जावे लागतं. त्यात आपण गर्भपिशवीचे आजार म्हणतो. तर अशा प्रकारचे आजार त्या मुलींना काही प्रमाणात होऊ शकतात. ठीक आहे. तर ही एक विवाहविषयक समस्या झाली. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, की विवाहविषयक समस्यांमध्ये हे अशा मुळे मुलींना काही समस्यांना सामोरे जावे लागते. तर ही एक आपल्याला समस्या सांगता येईल. त्यानंतर जर आपण बघितलं, ग्रामीण भागातील महिलांमध्ये येणारी मालमत्तेविषयक समस्या. जर आपण बघितलं, की मालमत्तेविषयक समस्या म्हणजे नेमकं काय? तर काही मुली ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये मुली ज्यावेळेस शेतीत काम करतात, त्यावेळेस त्यांच्या हातात जे पण धन येतं किंवा मिळालेलं वेतन येतं, त्यावेळेस ते वेतन त्यांच्या घरात मोठे असतील, त्यांचे वडील असतील किंवा पती असेल किंवा भाऊ असेल, यांच्या हवाले त्यांना करावं लागतं. यांच्याकडे त्यांना सोपवावं लागतं. परंतु यांच्याकडे सोपवताना त्या मुलींना त्या वेतनातील काहीही प्रमाण मिळत नाही. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, की मालमत्तेच्या समस्येमध्ये आपल्याला सांगता येईल, आजही ग्रामीण भागामध्ये मुलींच्या नावावर 50% त्यांना हिस्सा दिला जात नाही. ठीक आहे. जर आपण बघितलं, की समान मालमत्तेमध्ये त्यांच्या बरोबरीने मुलींना, स्त्रियांना समान अधिकार मिळाला पाहिजे. तर तो आजही आपल्या समाजामध्ये दिला जात नाही. तर अशा प्रकारे आपण इथे ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या बघितल्या. पण ह्या समस्या जर आपण बघितल्या, तर याच्यावर नेमक्या उपाययोजना कोणत्या करता येतील? तर आता आपण त्या इथे बघणार आहोत. तर ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांवर उपाययोजना. ठीक आहे. जर आपण बघितलं, की ग्रामीण भागामध्ये ज्या महिला असतात ना, ज्या समस्या भेडसावतात, तर त्याच्यावर आपल्याला साधारण खालील प्रकारे उपाययोजना करता येतील. त्यात आपल्याला सांगता येईल, की कौटुंबिक हिंसाचारातून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा अ, 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आला. ठीक आहे. जर आपण बघितलं, की कौटुंबिक हिंसाचार ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील महिला असो, त्यांच्यावर कौटुंबिक याच्यात कुटुंबातून होणारा जो हिंसाचार आहे, की त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी लगाम लागावा म्हणून आपल्या भारत शासनाने संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू केलेला आहे. जर एखाद्या महिलेवर कुटुंबामध्ये हिंसाचार होत असेल, तर त्या महिलेचं शारीरिक किंवा मानसिक शोषण होत असेल, तर त्या महिलेला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परमिशन आहे. ओके. ती महिला त्या व्यक्तींवर, घरातली व्यक्तींवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकते. तर त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, की आपल्या शासनाने ग्रामीण भागातील महिलांना कुठेतरी संरक्षण मिळावे म्हणून त्याचप्रमाणे त्यांना कुठेतरी आपलं स्वातंत्र्य मिळावे याच्यासाठी त्यांना हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 कलम 498 हा केलेला आहे. तर याच्यानुसार हुंडा देणे किंवा हुंडा घेणे हे दोघंही गुन्हे आहेत. तर आणि एखादी व्यक्ती जर हा गुन्हा करताना जर आपल्याला दिसली, तर त्या व्यक्तीला 5 वर्षाची कैद आणि ₹15,000 दंड हा रोख रक्कम त्या व्यक्तीला भरावा लागेल. ठीक आहे. तर याच्यानुसार जर आपण बघितलं, तर हा आपल्या शासनाचा कायदा आहे. पण हा कायदा आजही आपल्या समाजामध्ये वास्तविक जर आपण बघितलं, तर याचं आजही कुठेतरी पालन होत नाहीये. तर याची अंमलबजावणी होणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, की महिलांचे शारीरिक शोषण किंवा आर्थिक शोषण किंवा मानसिक शोषण कुठेतरी बंद झाले पाहिजे. याच्यासाठी महिला संघटनेची स्थापना केली. तर याच्यानुसार जर एखाद्या महिलेचं शोषण होत असेल, एखाद्या महिलेवर अन्याय झाला, तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य ह्या महिला संघटना करतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, जनजागृत सरकार आणि अशासकीय सरकार. तर महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी आपलं शासन मोठ्या प्रमाणात जागृत आहे. त्याचप्रमाणे जर आपलं जनजागृत सरकार बघितलं, तर महिलांना कुठेतरी महिलांसाठी काहीतरी योजना आपलं शासन नेहमी करत असतं. जर आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आज आपण बघितलं, का महिलांना 50% आरक्षण मोठ्या प्रमाणात दिलं. त्याचप्रमाणे जर बघितलं, की आज
आजची मुलगी ही भावी पिढीतील महिला होईल आणि म्हणून त्या मुलींना शिक्षण देणं गरजेचं आहे. त्या मुलींना आपल्या हक्कांबाबत जागृती असणे गरजेचं आहे आणि म्हणून शासनाने अनेक योजना केलेल्या आहेत. त्यात आपल्याला सांगता येईल, की मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं. त्याचप्रमाणे मुलींना सावित्रीबाई फुले यासारख्या योजना मुलींसाठी राबवल्या गेलेल्या आहेत. तर शासनाचा यामागील एकच उद्देश आहे, की मुलींच्या समस्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजे. आजच्या मुली ह्या पुढे होणाऱ्या भावी महिला असतील आणि त्या आपल्या अधिकारांबाबत जागृत झाल्या पाहिजे. म्हणून ग्रामीण भागात ह्या उपाययोजना शासन मोठ्या प्रमाणात करते. तर या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील महिला यांच्या समस्या आणि त्या समस्यांवर असणारे उपाय बघितले. थँक